विभागामध्ये एक चांगला संघ नेहमी चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून असतो. नाईट रणजिनी शृंखलेमध्ये देखील या संघाने चांगला खेळ मात्र दाखवला होता. तोच संघ आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कशा पद्धतीने खेळणार हा प्रश्न या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एका साईडला भातन संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. विजय आणि रोशन ही सलामीर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रेक्षक देखील भरपूर संख्येने या मैदानावरती एन्जॉय करतात क्रिकेट मैत्री चषक 2024 या पर्वामध्ये. चांगलं मैदान आपण पाहतोय, चांगली खेळपट्टी या आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थातच अविनाश कातकरी, सुनील पारधी, रमेश भोयर, कुमार या सर्वांनी घेतलेली मेहनत हा मैत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक दिमागदार सोहळा या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. आमचे साथी समालोचक अविनाश जाधव देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत. सध्या स्कोररचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. त्यांचं आपण करूया. गोड कौतुक. ग्रीन सिग्नल येतोय. पहिला षटक गोलंदाज प्रवीण निरगुडा हा गोलंदाजी ट्रॅक वरती. या टीमचा हुकमी एक्का. पहिला षटक, पहिलाच बॉल दुसऱ्या मॅचचा. स्वागत केले हाफ ट्रॅकर चा चेंडू, परंतु लाईन खराब आहे. पहिला चेंडू अविनाश कातकरी सर दर्शवतात. वाईट चेंडून सुरुवात. पहिली धाव धावफलकावरती. भातन संघ टॉस गमावल्यानंतर हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज विजयच्या बॅट मधून स्वतः सहित संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करतोय. 4 धाबा आणि या 4 धाब्याच्या बरोबरीने भातन संघ जाऊन पोहोचतोय तो 5 या धाबा संख्येवर. बॉल पाण्यामध्ये गेला. चला नवीन बॉलची पूर्तता करायची आहे. बघा, बॉल कधीही गेला तरी नवीन चेंडू दिला जाईल याच्याकडे प्रत्येक कॅप्टनचं लक्ष असू द्या. चला जास्त वेळ घेऊ नका. भातन संघ वारंवार विनंती केली जाते. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि त्यामुळे आज सामने देखील भरपूर उशिरानं या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला सामना खरे तर बारबोई संघानं जिंकलाय, परंतु दुसरा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. एका साईडला बागेरा संघ त्यांच्या आगेच फाईट करतोय. भातन संघ अजून एक प्रहार चढवलाय. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. सलगचा येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. हा दणदणी रोफना हा चौकार. लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते सध्या भातन संघाच्या दोन्ही सलामीर फलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर प्रभावित केलं या फलंदाज करणाऱ्या टीम भातन संघाच्या या फलंदाजांना. सलगचा दुसरा प्रवीण निरगुडावरती आक्रमण. हा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वन बाउन्स अडवला जातोय. त्या अगोदर या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होता आणि एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय तो आता दुहेरी अंकामध्ये. अर्थातच 10 धाबा या धावफलकावरती. थोडस मागडं षटक आता प्रवीण निरगुडा ह्या गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे. स्लोवर पद्धतीचा हवेमध्ये विकेटची संभावना आणि इथं पंचांचं बोट आकाशाला. पहिली बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम भातनला. रोशन बॅक टू द पवेलियन.
ही मोठी विकेट, या विकेटची खरं तर गरज होती टीम वाघेरा या संघाला, आणि ती विकेट गोलंदाज प्रवीणच्या नावावरती आहे. नवीन फलंदाज पंढरीनाथ फलंदाज पाहायला मिळतोय. काटा बदलला, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतला आणि इथून कमबॅक बघा. एखादा विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि खरे तर पहिले 4 चेंडू खराब पडले होते प्रवीणचे, त्यानंतर विकेट आली आणि कमबॅक करतोय. हा फटका पुन्हा एकदा फसलाय, उंची जास्त आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक जेस करू शकला नाही चेंडूला आणि इथून धाबा मिळतील बातन टीमला. त्या 2 धाबाने षटक संपले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धाबा जमा केल्या त्या टीम बातन संघाने एक विकेट गमावल्यानंतर 12 धाबा. चांगली सुरुवात पहिल्या षटकावरती, चांगलं कमबॅकही ते पाहायला मिळालं. रोशनची एक महत्वाची विकेट, भरपूर काही घडलं पहिल्या षटकावरती. एक झेल सोडलाय फलंदाज पंढरीनाथ या शतरक्षकाचा आणि त्या चेंडूवरती आलेल्या 2 धाबा. बघा क्रिकेटमध्ये एक धाब भरपूर इम्पॉर्टंट असते. हा झेल खऱ्या अर्थाने रात्री देखील आपण IPL ची मॅच पाहिली असेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विराट कोहलीचा 4 या धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि त्यानंतर त्या खेळाडूने तब्बल 74 धाबांची पारी खेळली होती आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला एक विजयाचं स्वप्न दाखवलं होतं. परंतु महत्वाच्या श्रेणीत विराट कोहलीच्या विकेट गेल्यानंतर तो सामना देखील थोडासा अडचणीमध्ये आला होता. परंतु DK दिनेश कार्तिकनं चांगली बॅटिंग केली आणि तो सामना बँगलोर संघाने जिंकला खऱ्या अर्थानं. परंतु इथं कॅच सोडले पंढरीनाथ या फलंदाजाचे. त्यानंतर आक्रमण कव्हर पॉइंट मध्ये विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडूला काढले, सीमारेषा पलीकडे येतोय. हा मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे हा जखमेवरती नमक पेलणारा हा चौकार. लाजबाब फटका. आम्ही विराट कोहलीची उल्लेख केला आणि त्यानंतर त्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये अनंत कार्पेटनं हा फटका सजवला. 4 धाबा. बघा झेलची किंमत काय असते या आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सादर होताना पाहायला मिळते. टप्पा पुन्हा एकदा लॉंग ऑफला अनंत कार्पेटनं खेळले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, रिक्स होती या धाब्यामध्ये, परंतु खराब फिल्डिंग, खराब थ्रो पाहायला मिळाला आणि इथं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. गुड बिटवीन द रनिंग. बातन संघ सध्याच्या स्थितीला चांगली बॅटिंग, चांगली रनिंग आणि तालमेल अतिशय चांगला पाहायला मिळतोय. चांगला फटका जोरकस, परंतु अनंत कार्पेटनं लॉंग ऑफला पुन्हा एकदा प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग आणि इथं फक्त मिळते 1 धाव. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय सध्या 19 वरती. चांगली सुरुवात बघा. आपण ज्यावेळेस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असतो त्यावेळेस तुमचं 40-50 पर्यंत टार्गेट या मैदानावर असणे गरजेचं आहे. कारण हे मैदान हा चांगला फटका, क्रिकेटचं मांदक सौंदर्य, शॉर्ट फाईन लेगला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार आणि रणनीती भारत संघाची. रोशन जरी बाद झाला तरी मात्र इथं कुठलाच दबाव मध्ये दोन्ही फलंदाज खेळत नाही आहे. चांगली बॅटिंग सध्या वाघेरा संघावरती हवी ठरतायत फलंदाज. सिल्वर पद्धतीचा उंगल्या या ठिकाणी फेरली होती. बॅट वरती लेट चेंडू येतोय, परंतु पुन्हा एकदा विकेटची संभावना, परंतु रनिंग अगदी वेगाने. 2 धाबा इथं कंप्लीट केला जातोय. 2 धाबा मिळत आहेत आणि 2 धाबे 25 लॉस्ट ऑफ 1 विकेट. डाऊट 1 विकेट या ठिकाणी गमावली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या भारत संघाला थोडासा आता मित बनेन प्रेशर आता वाघेरा संघाच्या गोलंदाजावरती. कारण आपण अविनाश जर का स्किन रन रेट, नेट रन रेट पाहिला तर 12.50च्या सरासरीनं आणि हा फटका चालला सीमारेषा पलीकडे, मिड विकेटला कव्हर करत शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय. हा उत्तुंग लांब लचक हा षटकार.
0 या धावसंख्येवरती सोडलेला झेल आणि त्यावरती ठोकलेला हा षटकार आणि वैयक्तिक त्याच्या धावा आहे त्या 14, एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला. म्हणजे त्या झेलची किंमत बघा अजूनपर्यंत मोजावा लागते. 14 धावसंख्येवरती हा खेळाडू आता सध्या खेळतोय आणि हा खेळाडू अजून जर दोन षटक थांबला तर भरपूर मोठी धावसंख्या जाईल. 31 धावा 15.5च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या 72 संघाची सध्या पाहायला मिळतो. इन्फॉर्म संघ आहे, चांगल्या टच मध्ये सध्या दिसतोय. दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि इथून थोडीशी रणनीती आखावी लागेल ती वाघेरा संघाच्या गोलंदाजांना, कारण याच पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली वरोसे आणि बारव या दोन संघांच्या दरम्यान. पहिले वरोसे संघाने 2 षटकावरती तब्बल 30 धावा कुठल्या होत्या आणि या शेवटचे 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी केली बारवई संघाच्या गोलंदाजांना ती अगदी लाभदायक ठरली आणि त्या 18 धावा थोडस कठीण झाल्या त्या भरोसे संघाला. परंतु तशी रणनीती आखणं गरजेचं आहे त्या आता गोलंदाजी करणाऱ्या वाघेरा संघाच्या गोलंदाजांना, कारण इथं 50च्या आतमध्ये जर का धावसंख्या रोखली गेली तर या मैदानावरती 50 धावा चेस करताना थोडसा मी तर म्हणेन इतक्या कठीण नसतील या मैदानावरती त्या वाघेरा संघाला, कारण वाघेरा संघाकडे ते बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. बॅटिंग भरपूर चांगले आहे, त्यामध्ये आपण सातत्यानं पाहत आलोय. चांगली फलंदाजी नेहमीच करत असतात, परंतु त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी या 2 षटकावरती चांगली करणे गरजेचं आहे. जारकर लाईनचा चेंडू थोडासा शरीरापासून लांब ठेवला चेंडू आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या षटकावरती पिंटू हा गोलंदाज. पिंटू सातत्यानं 3ऱ्या षटकावरती नेहमीच चांगलं षटक फेकत असतो, अनुभवी गोलंदाज आहे. जॉर्कर जसप्रीत बुमराह ची आठवण करून देणारा क्रिकेटचा जॉर्कर पद्धतीचा चेंडू खऱ्या अर्थाने या फलंदाजाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाव आहे पिंटू, परंतु गोलंदाजी अगदी चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथ वरती आपल्याला सध्या पाहायला मिळते. 2 चेंडू सलगचे फेकलेत. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि इथं नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. फ्री हिटची संधी असेल. हाईट फ्रॅक्टरचा हा नो चेंडू येतोय. हाईट भरपूर होती, कमरेच्या वरती चेंडू. सचिन पारधी सॉलेक पंच आपल्याला दर्शवतात हा चेंडू नो आहे आणि हा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला विजय, ज्याचा 0 या धावसंख्येवरती झेल सोडला होता. शरीरापासून लांब प्रेशर पाहायला मिळतोय वाघेरा संघाच्या गोलंदाजीमध्ये. पिंटूनं पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीवरती फेकला, चांगल्या लेंथ वरती, परंतु त्यानंतर एक नो चेंडू फेकला आणि दशा म्हणजे आपलं पाहायला मिळते दशा आणि दिशा कधी बिघडेल हे सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. फ्रीटचा चेंडू आहे, हवेमध्ये कॅच पकडले आहे, परंतु विकेट येणार नाही आहे, कारण तो जर नो चेंडू बघा या चुका छोट्या चुका आहेत ना क्रिकेटमध्ये त्या भरपूर लाभदायक ठरत असतात, त्या भरपूर मोठ्या ठरत असतात. कारण नो चेंडू फेकला नसता इथं पुन्हा एकदा विकेट आली असती अविनाश आणि ही मोठी विकेट असती खऱ्या अर्थानं. त्यांना आतापर्यंत 14 धावा ची बहारदारी केली आहे. लेस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंच अविनाश कातकरी सर दर्शवतात की हा चेंडू देखील वाईड आहे. अतिरिक्त धाबे संघाची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचते 35 आणि 35 वरती फक्त एक विकेट गमावली आहे. ही इनफॅक्ट आहे ऍडव्हान्टेज जाता भातन संघ इथून आक्रमण करावं लागणार आहे. हाफ ट्रॅकर खराब चेंडू होता, परंतु फायदा उचलता आलेला नाही या चेंडूचा. स्वतःवरती निराश असेल फलंदाज, कारण हा चेंडू कुठल्याही दिशेला कसाही मारता आला असता, परंतु थोडस खराब रणनीती. शॉर्ट फाईन लेगला लॉंग स्टॉप रिझोन मध्ये खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग करता आला नाही या चेंडूवरती आणि हा चेंडू फेकलाय डॉट. पॅडवरती लावूड आपेल, उत्साह जास्त आहे, जोश कमी पाहायला मिळतोय. लेझी क्रिकेट जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा, म्हणजे या चुका ज्या केल्यात ना मी तर म्हणेन वाघेरा संघाला याच पद्धतीच्या चुका वरोशे संघाने देखील केल्या होत्या फिल्डिंग मध्ये आणि त्या कारणामुळे त्यांना तो सामना गमावा लागला होता. कारण मिस फील्डच्या तब्बल 12-13 धावा या वरोशे संघाला
दिल्या होत्या समोरच्या संघाला आणि त्याच धाबा थोडासा कठीण झाल्या त्या बरोबर संघाला. स्लोट मध्ये होता चेंडू, चांगला फटकावला तर कार्पेटनं लॉंग ऑनला शतरक्षक दुसरी धाब रिक्स, परंतु खराब जेस करता आलेलं नाही आहे. 2 धाबा या चेंडूवरती देखील येत आहेत आणि 2 धाब्याला संघ जाऊन फुसलाय. तो 39 वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. चांगली कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं अविनाश या षटकावरती, कारण पहिले 2 षटक आपल्याला पाहिलं तर 31 धावा होत्या आणि या षटकावरती पिंटूनं धाबा खर्च केल्या 8. याच पद्धतीनं एखादं षटक अजून फेकावं लागेल त्या वाघेरा संघाच्या गोलंदाजांना. जोमा हा गोलंदाज, फुल टॉस बॉल, सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, ब्लॅक स्क्रीनच्या जवळ जातोय चेंडू, सीमारेषा पलीकडा पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाज रोशन या फलंदाजाच्या माध्यमातून. बघा रोशनचा 0 या धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि तिथून मग आक्रमण केलंय. चांगला फटका कव्हर पॉइंट मध्ये, परंतु शतरक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो इथं वाघेरा संघाच्या शतरक्षकांमध्ये. ताळमेळ इतका दिसत नाहीये चेंडूवरती. ज्या ठिकाणी 1 धाबा आहे त्या ठिकाणी 2 धाबा या ठिकाणी देता येते. थोडस रणनीतीमध्ये याच धाबा तुम्हाला चेसिंग करत असताना कठीण होतील. हा फटका चांगला सजवलाय, क्रिकेटचं मांदक सौंदर्य. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, येतोय निर्णय काय आहे सर? षटकार. 6 धाबा. काय फटका, रोहित शर्माची आठवण, जखमेवरती दमक, एक सोडलेला झेल आणि त्यानंतर बनवलेल्या रोशनच्या बॅट मधून ह्या धाबा आता वाघेरा संघाला थोडासा बॅकफुट वरती ढकलताना पाहायला मिळत आहेत. 6 धाबा आणि 6 धाब्याच्या बरोबरीनं 51 धाबा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विजय, पुन्हा एकदा जीवनदान, विकेट किपरने सोडलाय झेल, चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग श्रॉप रिजन मधून अजून एक चौकार. बघा 0 या धावसंख्येवरती झेल सोडल्यानंतर 14 चेंडू मध्ये 34 धाब्यावरती हा खेळाडू खेळतोय. लाजवाब पातन संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आणि ती एकमेव कारण आहे त्याचं की विजयचा सोडलेला झेल, त्यानंतर आलेल्या या 34 धाबा त्या भरपूर काही सांगून जातील या मॅच मध्ये. ज्यावेळेस जर का हा संघ हा सामना जर का गमावला वाघेरा संघाला, झेलची किंमत काय असते. हा फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाले आणि इथं शेवटच्या चेंडूवरती फलंदाज विजय होईल बाद, परंतु जास्त काम त्याने पूर्ण केलंय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती त्या 55 धाबा आणि 56 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल तो वाघेरा संघाच्या फलंदाजाला. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक.
हॅलो, सावूया मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना तिरमाला मानाचा मुजरा करून या स्पर्धेची सुरुवात आपण पुन्हा एकदा या सामन्याची आपण या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थानं भगवे आमचं रक्त, भगवे आमची छाती, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, कारण आम्ही जन्मदा शिवरायांचं भक्त. पहिला चेंडू या ठिकाणी स्वागत केलं. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्याच पद्धतीची सुरुवात इथं करतोय भातन संघ. वाईट अतिरिक्त धावेनं बॅटची किनारेच वरची कडा लॉंग स्टॉप रिझल्टना सिंधू ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार्क. सिंधू फरार 4 धाब्यांसाठी येतोय. पहिल्याच बॉल वरती हा दणदणीत ओर्थ रोफडा हा चौकार. चोख प्रत्युत्तर दिलं जातंय आता ठिबा भातन संघाला. कारण मी उल्लेख केला होता अविनाश की वाघेरा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. त्यांच्यामध्ये ती फलंदाजी आहे. गोलंदाजी जरूर थोडीशी खराब झाली, फिल्डिंग खराब झाली, परंतु बॅटिंग मध्ये अगदी स्ट्रॉंग आहे. बॅटिंग लाईनअप त्यांची नेहमीच आक्रमकता आणि आक्रमकता पाहायला मिळते. 5 धाबा धावफलकावरती आणि 55 धाबांचा 56 धाबांचा पाठलाग करतोय. अजून एक त्याच स्टाईल मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज संतोषच्या बॅट मधून आणि या 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचतोय तो 9 वरती. क्या बात आहे. 2 चेंडू 9 धाबा. जसं पहिल्या डाबाला सुरुवात झाली होती ना, पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धाबा भातन संघाने देखील बनवल्या आणि त्याच चोख प्रत्युत्तर आता वाघेरा संघ देतोय. म्हणजे पलटवार कसा असावा तर याच पद्धतीची फॉलो केलाय चेंडूला. पंच अविनाश कातकरी संघ सांगतायत की हा चेंडू अगदी लेस्टम सोडला होता आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. 10 धाबा धावफलकावरती. थोडासा आता शोल्डर थोडेसे खाली पाहायला मिळत आहेत भातन संघाच्या, कारण पहिल्या षटकावरती जर या पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मात्र आज सामना अगदी त्यांना गमावा लागणार आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खराब फिरकी पाहायला मिळते आणि इथं एक धाव नक्कीच मिळेल तर बॅटिंग करणारी टीम वाघेरा या संघाला. चांगली रणनीती पाहायला मिळते, चांगली कमबॅक पाहायला मिळते, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये रुपेश वेग तेज तरार डायरेक्ट हिट नजदीकी मामला आणि इथं विकेट आली असती, परंतु काय घडलं जात आहे कारण संतोषची विकेट इतकी इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. जर का ही विकेट आली तर मी तर म्हणेन 50% सामना हा अगदीच भातन संघाच्या बाजूने जाईल. कारण संतोष असा फलंदाज आहे की मॅचचं चित्र तो कधी पलटवू शकतो. 8व्या बॅटनं डान्सिंग द डाऊन नटराज स्टाईल मध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा इतका प्रॉपर टायमिंग नव्हता आणि हा चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. रुपेश कुठेतरी थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये अगदी पहिल्या 2 चेंडूवरती 10 धाबा आल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फॉलो केलाय क्रिकेटचं मांदक सौंदर्य. बॉल सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स संतोषच्या बॅट मधून. अजून एक तडाखा 4 धाबा आणि या 4 धाब्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय. तो 56 धाबांचा पाठलाग करत असताना 16 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित आता 18 चेंडू आणि बनवायचे तर 40 धाबा. 18 मध्ये 40 धाबाचं हे समीकरण. कुठला संघ जाणार पुढच्या फेरीमध्ये, कुठला संघ होणार पराभूत, अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. कारण चोख प्रत्युत्तर इथं वाघेरा संघाला देखील भातन संघाला दिलाय. परंतु येणारी गोलंदाजी कशा पद्धतीने राहील त्याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. कारण आपण पाहिलं तर 56 धाबा या मैदानावरती थोडस कठीण होत्या वाघेरा संघाला, परंतु विकेट जर का इथं आल्या अविनाश तर या धाबा थोडस कठीण होतील. परंतु जर का विकेट आल्या नाहीये तर मात्र इथं या धाबांचा पाठलाग सहज रीतीने केला जाऊन वाघेरा संघाकडे ती क्षमता आहे.
सातत्याने अनेक मैदान या संघाने गाजवलेत, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो संघ चॅम्पियन ठरलाय. परंतु या मैदानावरती सध्याच्या घडीला गोलंदाजी थोडीशी खराब राहिली, फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि त्या कारणामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागतोय. हाफ ट्रॅकर इथं विकेटची संभावना, पहिल्याच बॉल वरती बिग विकेट डाऊन, पहिला विकेट जाईल मैदानाच्या बाहेर आणि इथं वाघेरा संघाला लागतोय हा पहिला धक्का. ह्या टीमचा हुकमी एक्का तारदार खेळाडू अर्थातच प्रवीण निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हे 2 विकेट इतक्या इम्पॉर्टंट आहेत ना बाथन संघासाठी आणि हे 2 खेळाडू अगदी आक्रमक आहेत. लाऊड अपील आहे, बिग विकेट, सलगचा दुसरा धक्का. वाघेरा टीमचा फलंदाज प्रवीण बॅक टू द पवेलियन आणि इथं मॅच मध्ये पूर्णपणे आता बाथन संघ कमबॅक करताना दिसतोय, कारण प्रवीणची ही महत्वाची विकेट. फलंदाज गेल्या पावली परततोय, प्रवीण निरगुडा हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला समाधान. इथं पूर्णपणे आता संघाची धुळा सांभाळावी लागेल तर संतोष फलंदाजाला शरीरापासून लांब ठेवला आहे. पण अविनाश कातकरी संघ सांगतायत पुन्हा एकदा की हा वाईट बॉल आहे. वाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येमध्ये. सध्या वाघेरा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला जातोय, पण तो इथून बाहेर काढावा लागेल. 1-2 फटके पुन्हा एकदा त्याच रिजन वरती चेंडू फेकला जातोय. सलगचा दुसरा वाईट चेंडू या ठिकाणी फेकला जातोय आणि ही रणनीती थोडीशी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाचा. तो धावा इतक्या येत नाहीये, सिंगल डबलने काम चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागते, कारण तब्बल 56 धावा या तुम्हाला बनवायच्या होत्या. ऍक्शन रिप्ले, सलगचा वाईटची हॅट्रिक पूर्ण होते. तिसरा वाईट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकावरती गणेश, पहिला हरिग्राम टीमचा कॅप्टन आणि भरोसे टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. खुलबट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगल धाव येत आहे. स्ट्राइक एंडला संतोष या टीमचा एक ड्रीम कार्ड. फुल टॉस बॉल कव्हर मध्ये पुन्हा एकदा ढकलला. शत्रशेख पाठलाग करतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला चांगलं स्टॉप आणि इथं मिळतील धाबा 2 आणि 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 22 वरती. अजूनही आपण विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल ती 34 या धावा संख्येची. स्ट्राइक एंडला संतोष कर पूर्ण संघाची धुला पडल्यानंतर बाहेरच्या आतमध्ये येतोय चेंडू. बाहेरच्या दिशेने थोडस वळण घेतलं आणि हा चेंडू देखील डॉट येतोय. आता पूर्णपणे बॅकफूट वरती या संघ वाघेरा पाहायला मिळतोय, कारण तर शेवटच्या आता अविनाश चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये 34 धावांची गरज आहे. 12-34 हे समीकरण 1700 सरासरीने प्रत्येक षटकामागे या धावा बनवाव्या लागतील. ज्या षटकावरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा आमच्या साथी समालोचक आणि आमचे गुणलेखक सर अविनाश जाधव आम्हाला सांगतायत की या षटकावरती अगदी यू टर्न घेणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज गणेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 इम्पॉर्टंट विकेट, त्यामध्ये प्रवीणची एक इम्पॉर्टंट विकेट होते आणि तिथून
खऱ्या अर्थानं कमबॅक केला भातन संघानं. वर्चस्व ठरत आहे या मॅच मध्ये. भातन हा संघ सध्या थोडासा बॅकफूट वरती होता, परंतु या मॅच मध्ये अगदी वाघेरा संघाला त्याला थोडासा बॅकफूट वरती ढकललाय. कारण शेवटच्या यानंतर चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये तब्बल 34 धाबांची गरज आहे. स्ट्राईक केला फलंदाज समाधान आणि त्याला साथ देतोय संतोष. अपेक्षा संघाची भरपूर मोठ्या आहेत संतोष कडनं, पण त्या अपेक्षा सध्या तरी पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात नाहीये. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाबेड संघाची तुटन धाबा 23 वरती. 2 विकेट लॉस. या षटकावरती आक्रमण करावं लागणार आहे. या षटकावरती एखादे 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. कारण आपण अविनाश स्किंग रन रेट पाहिला तर 17च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत. हा चेंडू सोडलेला झेल हवेमध्ये चेंडू भरपूर काल होता, परंतु शत्रुषेकाला हा झेल कॅरी करता आला नाही आणि त्यानंतर आलेला 2 धाबा खऱ्या अर्थानं एक धाब खऱ्या अर्थानं ज्याच पद्धतीचा झेल आपण पाहिला होता विजयचा सोडला होता आणि त्यानंतर विजयनं तब्बल 34 धावांची खेळी केली होती. त्याच विजयनं झेल सोडला इथं. सिल्वर पद्धतीचा चेंज ऑफ पेस आणि त्यानंतर बीट केलंय फलंदाज समाधानला. डॉट बॉल ही खासियत आहे भातन संघाच्या गोलंदाजांची. अनुभव आहे, अनुभवी गोलंदाज करायला त्यांनी देखील ओळखलं की इथं मोठ्या फटक्यासाठी फलंदाज जातील त्यावेळेला सिल्वर पद्धतीचं चेंडू फेकणं गरजेचं आणि त्याच चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी सध्या भातन संघ करताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. डॉट बॉल येतोय. संतोषला जास्त काळ नॉन स्ट्राईक इनला ठेवलं जात आहे. आज संतोषचा दिवस दिसत नाहीये. इनारेस घेतली आहे वरची कडा बाटची, परंतु विकेट किपरच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला लेग स्लिप कडा. टायमिंग इतकं नव्हतं की चेंडू पर्यंत पोहोचलं जाईल आणि चेंडूवरती स्ट्राईक रुटीन होत्या. एक धाब येतं, एका धावेच्या बरोबर संघ जाऊन पोहोचलाय तो 26 वरती. अजूनही 30 धावांची गरज आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 षटकार तब्बल जर का आले तर मात्र मॅच अजूनही जिंकू शकतो, परंतु संतोषला त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. त्याच्या बॅट वरती अजून एकही चेंडू आलेला नाहीये. नाईट रन्सनी सुंकला डिंगडॉंग चषक गाजवला होता या खेळाडूंना. तोच खेळाडू आता थोडासा स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. रिव्हर्स, परंतु ज्या वेळेस तुमचा दिवस नसतो ना त्यावेळेस तुम्ही कसंही खेळा, रिव्हर्सने खेळा, सरळ बॅटने खेळा. वर संपण्याचा इशारा येतोय पंच अविनाश कातकरी सरांचा आणि इथं 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात 27 धाबा. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 29 धाबांचं पंचल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती हे आक्रमण करावं लागेल. म्हणजे तब्बल 5 षटकार तुम्हाला या षटकावरती मारावे लागतील. ती क्षमता आहे फलंदाज संतोषकडं, परंतु ते होतील का? स्वप्न भरपूर आहेत संघाचे, परंतु ते स्वप्न सध्याच्या घडीला पूर्ण होतील का हा प्रश्न चिन्ह देखील निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम मीटिंग नको आहे. चला भातन संघ आधीच उशीर झालाय सामन्याला देखील. भरपूर सामने देखील कव्हर करायचे. आयोजकांना तब्बल 12 वाजता पहिला सामना चालू झाला आजच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं बघा आपल्या आदिवासी समाज इथंच तर थोडासा मागे राहिलाय. कारण आयोजक वेळ देतात, 9चा टायमिंग देतात, 10चा टायमिंग देतात आणि तुम्ही येतात 12-1 वाजता पहिला सामना चालू होतोय आणि बोलतात आमची मॅच 4 किंवा 5 षटकाची झाली पाहिजे. आयोजक कुठल्या रीतीनं 5 किंवा 4 षटकाच्या मॅचेस खेळवतील? बॅटची कडा, बिग विकेट डाऊन, अजून एक धक्का बसेल टीम वाघेराला. संतोष फलंदाज भरपूर स्ट्रगल केल्यानंतर या चेंडूवरती झालाय बॅट.
गणेश जातात मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर पूर्ण इथं हा चान्स होता परंतु तो फलंदाज होईल बाद केल्या पावली. अजून एक धक्का इथं मिळतोय. तो बॅटिंग करणारा बागेरा संघाला फक्त औपचारिकता आता बाकी असेल या मॅच मध्ये. 4 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने किती मार्गाने हा सामना गमावा लागणार आहे बागेरा संघाला हे पाहणं होता मॅच मध्ये गरजेचं असेल. तत्पूर्वी हरिग्राम संघाचा संघनायक बघा शेवटची पुकार आहे. टॉस साठी संपर्क करायचा आहे आणि वरोसे संघाचा आहे या ठिकाणी. पण तो हरिग्राम संघाचा जर या इनिंग ब्रेक मध्ये आहे म्हणजे आज शेवटच्या चेंडूच्या आतमध्ये जर तुमचा कॅप्टन आला नाहीये तर पालंटीला सामोरं जावं लागेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. दाट चेंडूची सांगता बॅटची कडा. अजून एक विकेट जाईल या ठिकाणी. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी असेल. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चेंडू कट्टर चेंडू फेकले जातात. चेंडू पडल्यानंतर वळण घेतो आणि त्यामध्ये मिथपडे पूर्ण फळ रोखून धरले जातं बॅटिंग करणाऱ्या टीम वाघेरा संघाच्या फलंदाजांना.